हॅलो, कशा आहात सगळे? आज सकाळीच पाणी आलेलं होतं, त्यामुळे मी पटकन टेरेसवर गेली आणि कॉक सुरू करून आली. आधी आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर 2 खजूर खाल्ले आणि मग लागली कामाला. मला माठ भरायचा होता, माठसुद्धा भरला. आज सर्वपित्री अमावस्येच्या आमच्या घरी स्वयंपाक बनवायचा होता. तो मी अर्धा स्वयंपाक केला, कारण अर्धा ताई करतात. मला मागच्या वेळेस काही आमटी बनवू दिली नव्हती, म्हणून मी आज आमटी बनवलीच हट्ट करून. आणि आईने मग इकडे खीर बनवायला घेतली. ती रेसिपी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करते. तूप टाकायचं, तुपामध्ये चारोळ्या टाकायच्या, काजू बदाम टाकायची आणि खोबरं किसून आधी आणि त्यानंतर वाटून घ्यायचं. ते त्यात टाकायचं, वेलायची वाटून घ्यायची छानपैकी आणि ती त्यात टाकायची. गुलाबी झालं की त्यानंतर त्याच्यात गरम पाणी टाकायचं. तांदूळ भिजवून चांगले वाटून घ्यायचे, जसं बारीकी नाही वाटायचे, मीडियम ठेवायचे. त्यात टाकायचे, दूधसुद्धा त्यात टाकायचं. असं रेडी झाली. त्यानंतर हे सुद्धा घरी येऊन गेले. मग आम्ही सगळं जेवायला बसतो. ताट वगैरे वाढलं आणि पुरणपोळी आम्ही बाहेरूनच मागवतो सहसा. घरी काही जास्त काही आम्ही बनवतच नाही. नेक्स्ट टाइम नक्की बनवेल आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. आणि त्यानंतर काय असतं, मग आपले भांडेच असतात. भांडी वगैरे खूप जास्त जमा झालेली होती, भांडेसुद्धा घासून घेतले. आणि मग असा माझा व्लॉगचा एंड होता. तुम्हाला कसा वाटा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.